आज आपण गणपती बाप्पांची स्टोरी पाहणार आहोत. म्हणजे एक सिरीजच मी बनवणार आहे ज्याच्यामध्ये गणेशाच्या पूर्ण स्टोरीज असणार आहेत. मी वेदांसाठी एक वेकेशनसाठी बुक घेतलं आहे, तर त्यातल्या ह्या स्टोरी तो रीड करणार आहे. आणि मी इंग्लिशमध्ये बुक घेण्याचं कारण असं की गणपती बाप्पांचे सर्व सिरियल वेदांनी पाहिलेली आहे, तर त्याला एक आयडिया आहे की काय काय आहे, पण इंग्लिशमध्ये तेच मुलांना त्या वर्डचा अर्थ समजला पाहिजे. मराठीत तर ती स्टोरी माहीत असेल तर इंग्लिशमध्ये वाचताना त्यांना त्याचे हेल्प होते, म्हणून मी हे बुक घेतलेलं आहे. तर बघूया आता. वेदांत रीड करेल, त्याच्याबरोबर तुम्हीही रीड करा. Story name Lord Shiva's Family Tree. One of the main gods of Hindu mythology is Lord Shiva. म्हणजे गॉड्स हिंदूचे ते सगळ्यात मोठे गॉड आहेत आपले. द प्राईम मेंबर ऑफ होली ट्रिनिटी, ऑल्सो नोन ॲज द डिस्ट्रॉयर. त्यांना डिस्ट्रॉयर पण बोललं जातं. इट इज बिलीव्ड दॅट ही यूज टू लिव्ह इन केव्स ऑफ हिमालय. म्हणजे ते आधी केव्स, आधी नाही, ते कुठे राहतात? हिमालयाच्या केव्ज म्हणजे काय? गुहा. हा, गुहेत राहतात. नेक्स्ट. Shiva was married to Parvati and had 3 kids. म्हणजे ते मॅरिड झालेले पार्वती सोबत आणि त्यांना 3 kids. गॉडेस पार्वती, पार्वती मातेबरोबर त्यांचं लग्न झालं. आणि त्यांना किती मुलं होती? किती किड्स होते त्यांना? 3. हा, रीड. कार्तिकी, अशोक सुंदरी अँड गणेश हे होते 3. हा, व्हेरी गुड. कार्तिकी नाही, कार्तिकेया. नीट वाच. कार्तिकेया वॉज द एल्डेस्ट सन ऑफ शिवा. कार्तिकेय हा एल्डेस्ट सन होता शिवा. हा, एल्डेस्ट म्हणजे काय? सगळ्यात मोठा. हा. ते अशोक सुंदरी आणि गणेशचे एल्डर ब्रदर होते. आणि सन कोणाचे होते? शिवा आणि पार्वती माताचे. व्हेरी गुड. ही वॉज ऑल्सो नोन बाय द नेम ऑफ कुमार अँड षण्मुख. षण्मुख म्हणजे त्यांना काय म्हटलं जायचं अजून? कार्तिकेयांना आणि षण्मुख. हा, कुमार आणि षण्मुख म्हणून पण बोललं जायचं कार्तिकेय बाप्पांना. नेक्स्ट. वन्स लॉर्ड शिवा अँड कार्तिकेय हॅड गॉन टू बॅटल. शिवा आणि कार्तिकेय बॅटलला गेलेले विथ डेमॉन्स. डेमॉन्स सोबत. ड्युरिंग देअर ॲब्सेन्स पार्वती स्टार्टेड टू फील लोनली. हा, म्हणजे जेव्हा ते नव्हते तेव्हा पार्वती मातेला काय वाटत होतं? लोनली म्हणजे काय? एकटेपणा. एकटेपणा वाटत होता, कारण घरी कोणच नव्हतं. शिवबाप्पा आणि हे लढाई करायला गेलेले कार्तिकेय स्वामी. So far feeling of that feeling, she went to the divine Ashoka tree. Divine Ashoka tree कडे गेली. A wish fulfilling tree. फुलफिल करण्यासाठी ट्री. विश माझी इच्छा पूर्ण कर असं सांगायला गेली माता. पुढे काय झालं? ती asked for a daughter which was granted in the form of Ashok Sundari. हा, म्हणजे ती अशोक वृक्षाक गेली की माझी एक इच्छा पूर्ण कर. आणि मग तिने काय दिलं देवी मातेला? कोण दिली? अशोक सुंदरी एक मुलगी म्हणून दिली. पुढं. The youngest son in Ganesha. इन नाही, नीट वाच. द यंगेस्ट सन. Youngest son is Ganesha. गणेशा हे काय आहे? यंगेस्ट सन आहे. इज आहे ना. Who is one of the most popular god. जे काय आहेत? Most popular god. हा, हिंदूंचे. Titled as the god of wisdom and the remover of obstacles. हा, म्हणजे त्यांना काय म्हणतात? म्हणजे त्यांना प्रेमाने आदर्श संबोधतात. काय? द गॉड ऑफ The wisdom. आणि अजून काय म्हणतात त्यांना? द रिमूव्हर ऑफ Obstacle. ऑब्स्टॅकल्स. ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय? माहितीये तुला? Easy. अडथळे. म्हणजे अडथळे दूर करणारे. रिमूव्हर म्हणजे रिमूव्ह करणे. अडथळे दूर करणारे गॉड असं म्हणतात गणपती बाप्पांना. नेक्स्ट. It is said that Ganesha was created by Parvati from the sandal turmeric paste that she used to cleanse her body with while bathing. हा, म्हणजे गणपती बाप्पा कसे क्रिएट झालेत? गणपती बाप्पा क्रिएट झाल्या पार्वती माताने बनवलेल्या सॅन्डल टर्मरिकने. सॅन्डल टर्मरिकची पेस्ट तिने काय केलेली? देवी मातेने ती पेस्ट कुठे लावलेली? त्यांच्या बॉडीवर आंघोळ करताना. आणि त्याच्यापासून त्या पेस्ट पासून त्यांनी कोणाला बनवलं?
गणेश बाप्पा. हा, आणि असा गणपती बाप्पांचा जन्म झाला ते आपण नेक्स्ट स्टोरीमध्ये पाहणारच आहोत ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेदांत इंग्लिश कसं रीड करतो तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.